आपल्या प्रचार दौऱ्यादरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा प्रत्येक कार्यक्रमांना भेट देऊन समाजातील प्रत्येक घटकांशी संवाद साधत आहेत। मुस्लिम लीगच्या सामूहिक विवाह सोहळ्याला त्यांनी भेट दिली। वलगाव मार्गावरील मशिदीजवळ मुस्लिम लीगच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या सोहळ्याला नवनीत राणा यांनी भेट दिली व समाज बांधवांशी संवाद साधला। आशापुरा माता सोनार विकास महिला मंडळाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। असणारे मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आमदार अभिजित अडसूळ, माजी खासदार अनंत गुढे, किरण पातुरकर यांनी मार्गदर्शन केलं। असणारे मंगल कार्यालयातील आशापुरा माता सोनार विकास महिला मंडळाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला मान्यवरांनी भेट दिली। आमदार अभिजित अडसूळ, माजी खासदार अनंत गुढे, किरण पातुरकर यांनी महिलांना मार्गदर्शन केलं। हमको मालूम नहीं है कि कौन से देश का प्रधानमंत्री निकम्मा है। आपल्या देशाचा प्रधानमंत्री कधी बोलत नाही, हलत नाही, बोलत नाही। त्यामुळे या देशामध्ये महिलांवरचे अत्याचार वाढले। दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं, परंतु प्रधानमंत्र्यांनी एक चकार शब्द काढला नाही। सामूहिक बलात्काराच्या घटना होतात, पण प्रधानमंत्र्यांनी एक चकार शब्द काढला नाही। महिलांच्या सुरक्षेसाठी या देशामध्ये उपाय होत नाही। प्रचंड मोठा प्रॉब्लेम या देशात। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा प्रचार दौरा सुरू आहे। विविध कार्यक्रम, बैठकी, पदयात्रा यांच्या माध्यमातून त्यांचा प्रचार सुरू आहे। युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केलं। साईनगर येथील सभागृहात युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत नवनीत राणा यांनी युवकांना मार्गदर्शन केलं। मैदान में उतरना पड़ेगा, तब जाके युवाओं की शक्ति मालूम पड़ेगी। कल शायद मैंने तो भाषण उनका सुना नहीं अडसूळ साहब का। कल उन्होंने बोला कि सांसद रोते हुए जाते नहीं हैं, बोलते हंसते हुए जाते हैं। तो उन्होंने मुझे सांसद में तो भेज दिया, सिर्फ हंसना सिखा रहे हैं कि मुझे हंस के जाना चाहिए। सांसद में उन्होंने खुद घोषणा कर दी कि मैं जाने वाली हूँ, सिर्फ हंस के जाना चाहिए बोलते। उन्हें पता नहीं है अभी रोना बंद किया है, रुलाने की बारी उनकी आई है। अभी उनको किस तरीके से रुलाना है वो अच्छे से मालूम है अभी हम लोगों को। आज विनती करूंगी, आपकी जितने भी पावर है, जितनी शक्ति है, आज अपन स्थानिक लड़ाई लड़ रहे हैं। अगर इनकी जगह पर जब ये आगे की टिकट मांगे और बाहर का इंसान आके इनकी टिकट लेके जाके इलेक्शन लड़े तो इन पे क्या बीतेगी, सिर्फ इनको पूछना पड़ेगा। पार्टी भ्रष्टाचारों की बात करती है, जो भारतीय जनता पार्टी गुंडा प्रवृत्ति को रोकने की बात करती है। भारतीय जनता पार्टी का अगर आप इतिहास देखें, मैं आपको बताना चाहूंगा कि नीतीश कटार हत्याकांड दिल्ली में हुआ था, आपने नाम सुना होगा। ये नीतीश कटार हत्याकांड का जो मुख्य आरोपी विकास यादव, उसके पिताजी को डीपी यादव को एनडीए में प्रवेश दिया गया। मुजफ्फरनगर के जो दंगे हुए और जिन लोगों ने दंगे भड़काए, उनमें से 4 लोगों में से 2 लोगों को इन्होंने एमपी की टिकट दी। ये आप समझ लीजिए। आपको जब हम समाज में जाते हैं और जब कोई चीज हमें अगर कोई बोलता है तो ये सारी बातें युवा कांग्रेस के पदाधिकारी को बतानी चाहिए और ये बात बिल्कुल सामने रखनी चाहिए थी कि जो नैतिकता की बात करते हैं वो पहले अपना दामन देखें और फिर हमारे ऊपर उंगली उठाएं। महर्षी गौतम यांची जयंती साजरी करण्यात आली। धर्मदाय कॉटन फंड येथील कार्यक्रमात आनंदराव अडसूळांनी भेट दिली। गौतम नवयुवक मंडळ, गौतम महिला मंडळ यांच्या वतीने गौतम महर्षींची जयंती साजरी करण्यात आली। धर्मदाय कॉटन फंड येथील कार्यक्रमात शिवसेना भाजपचे उमेदवार आनंदराव अडसूळांनी भेट दिली। जो समाज राजस्थान से आया है और शर्मा साहब ने बताया कि हमारा छोटा समाज है, मैंने उनको प्रत्युत्तर दिया, समाज यहाँ छोटा आया है लेकिन बड़े बड़े लोग का समाज है। और इसलिए हमें इसमें खुशी है कि आप हमें याद करते हैं। और आज का अवसर तो एक पुण्य अवसर है, जो हम पुण्य स्मरण कर रहे हैं, जयंती उत्सव मना रहे हैं। आज यही कारण हम इकट्ठा हुए हैं और हम सभी का एक और सौभाग्य है। हिंदू धर्म का आज पहला दिन, जिसको हम पाड़वा बोलते हैं, और ये दोनों अवसर इकट्ठा आए और इसलिए आप सभी को शुरू में सभी को दीर्घायु मिले, अच्छा आरोग्य रहे, सुख और समृद्धि आपके जीवन में आए, ये महर्षि गौतम जी के चरणों में हम प्रार्थना करते हैं। सावंगा विठोबा येथे गुढीपाडव्याच्या पर्वावर लाखो भाविक दर्शनाला येतात। हजारो क्विंटल कापूर येथे जाळला जातो। नवस करण्यासाठी व फेडण्यासाठी भाविक येथे येतात। येथे नवनीत राणाही नतमस्तक झाल्या।
सावंगा विठोबा या गावी जाऊन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी अवधूत महाराजांचं दर्शन घेतलं. अवधूत महाराजांपुढे नतमस्तक होऊन त्यांनी सुयशाची कामना केली. दर्शन करण्याची जागा आहे, बसण्याची जागा आहे, आपली यात्रा जाऊन जागा आहे. कापूर लावण्याचे प्रयत्न करू नका. कापूर घ्यायचे कापूर लावणारे पूजा करणारे हे बसण्याची पूजा टाकण्याची जागा आहे. अशी ही आग्रहाची विनंती आहे. सुद्धा घ्यावं लागते त्यासाठी सोन्याच्या दागिने सांभाळा लावला हो. पावती घ्या. शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचे विविध गावात प्रचार दौरे सुरू आहेत. नांदगाव पेठ येथे त्यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. नांदगाव पेठ येथील काळ्या मारुतीचे दर्शन घेऊन आनंदराव अडसूळ यांनी प्रचाराला आरंभ केला. बशीर मामू यांच्या निवासस्थानी त्यांनी सभा घेतली. या सभेला मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ये अडसूळ साहब को यकीन दिलाता हूँ कि इंशाल्लाह आने वाले इलेक्शन में भी हम भरपूर तरीके से आपको वोट गुजारिश है कि आप इंशाल्लाह अजीज़ जब मेंबर ऑफ पार्लियामेंट की हैसियत से आप अपनी मसनद पर फायज होंगे तो नांदगांव पेठ की तरफ और पूरे अमरावती की तरफ आपका ध्यान रहेगा इंशाल्लाह अजीज़. काले हनुमान जी के मंदिर के सभागृह के लिए 10 लाख रुपए उनके स्थानीय विकास निधि से दिए थे. उसके बाद में फोर लाइन पे जब अपने स्टाफ पे वो पुलिया बना था तो एक ही उस पर बोगदा था. उसके बाद में अडसूळ साहब हम लोग सब गांव के 10-12 जने हाईवे के ऑफिस में गए और एक ज़्यादा का बच्चों के स्कूल के बच्चों के लिए ज़्यादा का बोगदा साहब ने दिल्ली से 2 दिन में मंजूर करवाया और वो करा. ऐसे छोटे बड़े कामों में खासदार साहब का सहकार्य अपने गांव को मिलता रहा. अमरावती जिल्ह्यातील विविध गावांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा भेट देत आहेत. पदयात्रेद्वारे त्या ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. बोराळा, भिलापूर, शिरणगाव, भिकंदा, ब्राह्मणवाडा, गोविंदपूर या गावांना नवनीत राणा यांनी भेट दिली. पदयात्रा करून त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. साध्या घड्याळ हम तुम्हारे साथ हैं. मध्ये देऊन आम्ही सारी धर्मस्थळा संकल्प करूया अमरावती जिल्ह्याचा विकास करण्याचा. नवनीत राणा हे आपल्या जनतेचे आशीर्वाद घेण्याकरता आपल्या गावात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कवडा पक्का घड्यावर मारायचा शिक्का. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ नवनीत राणा.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. विविध गावांना त्या भेटी देत आहेत. डवरगाव येथे त्यांनी एका सभेला संबोधित केलं. नवनीत राणांच्या प्रचारार्थ डवरगाव येथे भव्य सभा घेण्यात आली. या सभेला नवनीत राणांनी संबोधित केलं. मोठ्या संख्येने डवरगाव वासी या सभेला उपस्थित होते. आता म्हटलं आहे की बा इलेक्शन जवळ आहे, सगळ्यांना माहित आहे की ताईच्या इलेक्शनच्या वेळी खूप गोंधळ झाला होता. कारण की एक महिला जेव्हा उभे राहते तेव्हा खूप कष्टाने आपल्याला निघावं लागते आणि पुढे जावं लागते. महिलांचे कष्ट जेव्हा महिला जन्माला येते तेव्हापासूनच कष्ट आमच्या मागे लागते. खरं आहे की नाही? बरोबर आहे. पहा बरं किती मोठी आवाज निघाली. बरं म्हणते, बरोबर आहे. आणि आज सगळ्यांनी एवढीच विनंती करते, सगळे आदरणीय मंचावर बसले. आमची यशोमती ताई, भैया साहेब, आमचे गावाचे जस्ट पूर्ण काका आणि भाऊ इथे बसलेले आहेत. सगळ्यांना फक्त एकच विनंती आहे, जेव्हा एक यंग संसद मध्ये नाही तर कुठेही जाते, ती युवाची जे तळमळी असते आणि युवाची जे शक्ती असते ते बरोबर कामामध्ये आपण आणू शकतो, एवढाच विश्वास मी तुम्हाला देते. आणि जेवढे आज आपण राजकारणामध्ये म्हणतो की बा घरकुलची जी व्यवस्था आपल्याला दिसते, आज घरकुल आहे, शेतकरी आहे, शेतमजदूर आहे, युवा जे बेरोजगार आहे, त्यांच्याबद्दल प्रश्न कोण उचलणार आहे? आमचे आमदार ताई करून राहिले आहे, सगळे दुसरे आमदार करून राहिले, पण आमचे जे खासदारांचं कर्तव्य होतं त्यांनी काय केलं आजपर्यंत? त्यांनी काय केलं? प्रत्येक गावामध्ये त्यांना एकदा विचारून घ्या, जिल्ह्यामध्ये कोणते कोणते गाव येते त्यांना हे माहित आहे का? वलगाव मार्गावरील जमजम हॉल येथे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी बैठक घेतली. मुस्लिम बांधवांच्या या बैठकीत कोणाला समर्थन द्यावं याविषयी चर्चा करण्यात आली. मुस्लिमांना सोयी सवलती देणाऱ्या पक्षाविषयी चर्चेत भर देण्यात आला. वलगाव मार्गावरील जमजम हॉल येथे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी मुस्लिम कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला समर्थन द्यावं याविषयी चर्चा करताना मुस्लिम समाजाला सोयी सवलती देणाऱ्या पक्षाला समर्थन देऊ अशी चर्चा या बैठकीत झाली. जहीर बाबूसाहेब, हाजी नसीर बेग, रज्जूभाई, रफिक साहेब, हाफिज सुलेमान, नजीर बीके, ॲडव्होकेट शोएब आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. के नेतृत्व में काम करने वाले जिंदा दिल लोगों का इतना बड़ा जमावड़ा, और यहीं से लोकसभा चुनाव की सही दिशा और दशा तैयार होगी. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, और वक्त आने दे बता देंगे तुझे हम आसमां, हम अभी से क्या बताएं क्या हमारे दिल में. आपकी तालियां गुजरात के मोदी के कानों तक पहुंची. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार.